बहुतांश मुलांना कॅप 1ची सीट आली की नो बेटरमेंटच आले. मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला कॅप राऊंड 3ला पार्टिसिपेट केलं पाहिजेत का, खरंच फ्रीज करायला पाहिजेत का किंवा बेटरमेंट केली पाहिजेत का, या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ना ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलं आहे. आणि दुसरं महत्त्वाचा मुद्दा काय, जर तुम्ही फ्रीज किंवा बेटरमेंट करणार असाल तर ती प्रोसेस कशी करायची आपल्या लॉग इनमध्ये, किंवा परत सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागणार आहे का, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कॅप राऊंड 2च्या अलॉटमेंट नंतरच्या ते मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. आजचा जो व्हिडिओ आहे तो इम्पॉर्टंट आहे, काळजीपूर्वक बघा, कारण का व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील की खरंच फ्रीज करायचं आहे का, त्याचे फायदे काय, तोटे काय, या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या डिस्कस केल्या आहेत. एकतर कॅप राऊंड 2चं जे अलॉटमेंट डिक्लेअर झाले ते नक्कीच धक्कादायक आहे, कारण का बहुतांश मुलांना ना बेटरमेंट झालीच नाही आहे, जी मागची सीट आहे तीच त्यांच्याकडे आहे. त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये खरंच पुढं कॅप राऊंड 3, 4ला पार्टिसिपेट करणं कितपत योग्य आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण का पूर्ण ही कॅप ॲडमिशन प्रोसेसचा जो कंटेंट आहे ना या चॅनलवरती अपलोड होणार आहे. आता मी विद्यार्थ्यांना काय केलं आहे तर 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलं आहे. पहिली कॅटेगरी आहे ज्या मुलांना कॅप राऊंड 2मध्ये फर्स्ट टाईम कॉलेज अलॉट झाले असे विद्यार्थी. म्हणजेच काय, कॅप राऊंड 1ला या मुलांना कोणतंच कॉलेज अलॉट झालं नव्हतं, मग त्यांनी कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म भरला आणि कॅप राऊंड 2ला त्यांना फर्स्ट टाईम कॉलेजचं अलॉटमेंट मिळाले. मग अशा मुलांना कोणत्या स्टेप्स केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, तुम्हाला तुमच्या CETच्या लॉग इनमध्ये जायचं आहे आणि ज्या 4 सेल्फ व्हेरिफिकेशनच्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. म्हणजे तुमचे 10th 12चे मार्क्स सगळे व्हेरीफाय करायचे, डॉक्युमेंट्स सगळे आहेत ते बरोबर आहेत ते चेक करायचं. त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स फी जी आहे ती 1000 रुपये तुम्हाला फर्स्ट टाईम पे करावी लागणार आहे. फ्रीज किंवा बेटरमेंट ते निवडावं लागणार आहे आणि तुमच्या 4 ज्या सीट ॲक्सेप्टन्सच्या प्रोसेसच्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला कंप्लीट कराव्या लागणार. मग तुमचं जे फ्रीज किंवा बेटरमेंट चूज करण्यासाठी जो वेळ आहे तो 17 ऑगस्टपर्यंत त्यांनी दिला आहे. म्हणजे तुम्ही 13 ते 17 ऑगस्टच्या दरम्यान तुमचं फ्रीज किंवा बेटरमेंट हे निवडावं लागणार आहे. आता तुम्हाला 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी जी आहे, कारण का तुम्हाला फर्स्ट टाईम अलॉटमेंट झाले त्यामुळे ती तुम्हाला पे करावी लागणार आहे आणि सीट ॲक्सेप्टन्सचे जे लेटर आहे ते तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. आता जर या मुलांनी फ्रीज चूज केलं तर तुम्हाला 17 ऑगस्टपूर्वी कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, जर फ्रीज चूज केलं तर 17 ऑगस्टपूर्वी कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही बेटरमेंट केलं तर तुम्ही काय करू शकता, कॅप 3मध्ये पार्टिसिपेट करू शकता. कॅप 2ची जी सीट आहे ती तुमच्याकडे सेफ आहे. ठीक आहे, इन केस तुम्हाला कॅप 3ला एकही सीट मिळाली नाही तर कॅप 2चीच तुमची सीट सेफ आहे. आणि समजा कॅप राऊंड 3ला तुम्हाला नवीन सीट मिळाली तर कॅप 2ची जी सीट आहे ऑटोमॅटिकली कॅन्सल होते. ठीक आहे, हे कोणत्या प्रकारच्या मुलांसाठी, ज्यांना कॅप राऊंड 2मध्ये फर्स्ट टाईम कॉलेज अलॉटमेंट झाले त्या मुलांसाठी. या इतक्या 4 स्टेप्स कंप्लीट करा लॉग इनमध्ये जाऊन आणि तुमचं सीट ॲक्सेप्टन्स लेटर डाउनलोड करा, फ्रीज किंवा बेटरमेंट निवडून त्यानंतर तुमच्या नेक्स्ट प्रोसेस कंप्लीट करा. ठीक आहे, आता जे दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत की ज्यांना कॅप राऊंड 2मध्ये बेटरमेंट झाले. म्हणजेच काय, या मुलांनी कॅप राऊंड 1मध्ये एखादं कॉलेज मिळालं होतं, बेटरमेंट केली होती, कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म भरला होता आणि कॅप राऊंड 2मध्ये त्यांना कॉलेज किंवा ब्रँच, मी परत सांगतोय, कॉलेज किंवा ब्रँचमध्ये बेटरमेंट झाले. म्हणजे एखाद्या कॉलेजची एक ब्रँच त्यांना कॅप 1ला मिळाली असेल, कॅप 2ला त्याच कॉलेजची दुसरी ब्रँच मिळाली असेल म्हणजे त्याची बेटरमेंट झाली. किंवा त्यांना दुसरंच कॉलेज मिळालेलं असेल कॅप राऊंड 2ला, म्हणजेच काय, त्यांची कॅप राऊंड 1ची जी सीट आहे ती ऑटोमॅटिकली कॅन्सल झालेली आहे आणि कॅप राऊंड 2ची जी काही आत्ता नवीन बेटरमेंट झाले ती सीट त्यांच्याकडे आहे. मग आता त्या मुलांसाठी स्टेप्स काय, पहिलं म्हणजे काय, या मुलांची कॅप राऊंड 1ची, ज्या मुलांना कॅप राऊंड 2मध्ये बेटरमेंट झाले आहे अशा मुलांची कॅप राऊंड 1ची जी सीट आहे ती ऑटोमॅटिकली कॅन्सल झाली आहे. आत्ता जे तुमच्याकडे अलॉटमेंट आहे ते फक्त कॅप राऊंड 2चं अलॉटमेंट आहे. ठीक आहे, मग आता तुम्हाला स्टेप्स काय करायचं आहे, अगेन तुम्हाला सुद्धा तुमच्या लॉग इनमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथे ना एक इनकम्प्लीटची स्टेप दिसेल. तुमच्या लॉग इनमध्ये गेलात ना तर एक इनकम्प्लीट स्टेप दिसेल. ती स्टेप असते की गिव्ह सीट ॲक्सेप्टन्स ऑप्शन फ्रीज बेटरमेंट नॉट फ्रीज फॉर कॅप राऊंड 2. अशी स्टेपचा जो ऑप्शन आहे तो आज तुम्हाला दिसेल. ठीक आहे, म्हणजे ते लॉग इनमध्ये थोड्या वेळाने चेक करा, मे बी तो दिसेल. ठीक आहे, मग तो ऑप्शन जो आहे तो तुम्हाला इनकम्प्लीट आहे तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. म्हणजे तुम्हाला तिथं फ्रीज किंवा बेटरमेंट एवढंच निवडायचं आहे आणि हा जो रेड आयकॉन आहे तो तुम्हाला कंप्लीट स्टेप ही तुम्हाला करायची. ठीक आहे, फ्रीज किंवा बेटरमेंट तुम्ही निवडू शकता. जर तुम्ही फ्रीज ऑप्शन निवडला या स्टेपमध्ये तर तुम्हाला 17 ऑगस्टपूर्वी जाऊन त्या कॉलेजला ॲडमिशन कन्फर्म करायचे, तुम्ही नेक्स्ट राऊंडला पार्टिसिपेट करू शकत नाही. जर तुम्ही बेटरमेंट ऑप्शन निवडला तर तुम्ही कॅप राऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करू शकता. कॅप राऊंड 2ची जी कॉलेज जी आहे तुम्हाला आता बेटरमेंटला मिळालं ते सेफ आहे. ठीक आहे, परत तुम्हाला
₹1000 सीट ॲक्सेप्टन्स फी पे करायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, बेटरमेंट केल्यानंतर जे सीट ॲक्सेप्टन्स लेटर आहे ते डाउनलोड करून ठेवायचं. ठीक आहे. समजा आता कॅपराऊंड 3ला तुम्ही गेलात आणि एखादं नवीन कॉलेज तुम्हाला मिळालं तर कॅपराऊंड 2ची जी सीट होती ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार. ठीक आहे. आणि समजा काहीच नाही मिळालं कॅपराऊंड 3ला तर तुम्ही कॅपराऊंड 2ची जी कॉलेज आहे ते तुमच्याकडे सेफ आहे. ठीक आहे. मात्र एवढं लक्षात ठेवा, जो फ्रीज किंवा बेटरमेंटचा ऑप्शन आहे तो तुम्हाला 13 ते 17 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला कंपल्सरी करावं लागणार आहे. ठीक आहे. नाहीतर आहे ती सीटसुद्धा कॅन्सल होईल. परत एकदा सांगतो, ज्या मुलांना कॅपराऊंड 2मध्ये बेटरमेंट झाले आणि नवीन कॉलेज और ब्रँच अलॉट झाले, त्यांची कॅप 1ची सीट कॅन्सल झाली आहे, कॅपराऊंड 2ची अलॉटमेंट जी आत्ता मिळाली ती आहे, त्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये जाऊन जी इनकम्प्लीट स्टेप आहे तिला कंप्लीट करायचं, फ्रीज किंवा बेटरमेंट निवडायची, परत ₹1000 पे करायची गरज नाही आणि तुम्ही फ्रीज केल्यानंतर कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं, बेटरमेंट केली तर कॅपराऊंड 3ला पार्टिसिपेट करायचं. ठीक आहे. आता तिसऱ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत की ज्यांना कॅपराऊंड 2मध्ये बेटरमेंट झालेली नाही आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, त्यांना कॅपराऊंड 1चं जे कॉलेज आहे तेच कॉलेज अलॉट झालेलं आहे, म्हणजे बेटरमेंट झाले, नो बेटरमेंट इन कॅपराऊंड 2 असं काही स्टेटस वगैरे आला असेल. ठीक आहे. मग अशा मुलांनी काय स्टेप्स करायच्यात. पहिली म्हणजे काय, तुमचं कॅपराऊंड 1चं जे कॉलेज आहे ते सेफ आहे, ते काळजी करू नका. जरी कॅपराऊंड 2मध्ये तुम्हाला बेटरमेंट झाली नाही किंवा नवीन कॉलेज ब्रँच मिळाली नाही तरी कॅपराऊंड 1ची सीट आहे ती तुमची सेफ आहे, ती तुम्ही घेऊन पुढं जाऊ शकता. ठीक आहे. दुसरं आहे, तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे, तुमच्या लॉगिनमध्ये जायचं आहे आणि तिथे एक इनकम्प्लीटचा ऑप्शन दिसत असेल. ठीक आहे. त्या इनकम्प्लीटच्या ज्या तुमच्या कंप्लीटेड स्टेप्स असतात कॅपराऊंड 1च्या ज्या 4 स्टेप्स आहेत त्याच्या खाली ना एक इनकम्प्लीटचा एक ऑप्शन दिसत असेल, गिव्ह सीट ॲक्सेप्टन्स ऑप्शन फ्रीज बेटरमेंट फॉर कॅपराऊंड 2. हा जो आहे हा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फ्रीज किंवा बेटरमेंट निवडायचं आहे. जो ऑप्शन तुम्हाला निवडायचा तो निवडू शकता. जर तुम्ही फ्रीज केलात तर अगेन तुम्हाला 17 ऑगस्टपूर्वी जाऊन कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करावं लागणार आणि जर तुम्ही बेटरमेंट केलात तर तुम्ही कॅपराऊंड 3ला पार्टिसिपेट करू शकता. कॅपराऊंड 1ची जी कॉलेज आहे ते तुमचं सेफ आहे. ठीक आहे. आता परत तुम्हाला ₹1000 पे वगैरे काही करायची गरज नाही आहे, एकदाच ती पे करावी लागते, परत तुम्हाला पे करायची गरज नाही. फक्त जे सीट ॲक्सेप्टन्स लेटर आहे ते डाउनलोड करून ठेवा. ठीक आहे. अगेन तुम्हाला सेम रूल आहेत. समजा तुम्ही कॅपराऊंड 3ला बेटरमेंट करून गेलात, कॅपराऊंड 3ला एकही कॉलेज मिळालं नाही तर कॅपराऊंड 1ची जी सीट आहे ती तुमची समजा तुम्ही कॅपराऊंड 3ला तुम्ही बेटरमेंट करून गेलात आणि कॅपराऊंड 3ला एक नवीन सीट मिळाली, ठीक आहे, नवीन कॉलेज मिळालं तर तुम्हाला कॅपराऊंड 1ची जी सीट आहे ऑटोमॅटिकली कॅन्सल होते. आणि समजा कॅपराऊंड 3ला काहीच नाही मिळालं तर कॅपराऊंड 1ची जी सीट आहे ती सेफ आहे, तिथं तुम्ही ॲडमिशन पण घेऊ शकता किंवा कॅपराऊंड 4ला जाऊ शकता. ठीक आहे. लक्षात ठेवा, फ्रीज किंवा बेटरमेंट जे आहे 13 ते 17 ऑगस्टच्या दरम्यान कंपल्सरी सगळ्यांनी सिलेक्ट करायचं आहे. असे विद्यार्थी ज्यांना कॅपराऊंड 2मध्ये बेटरमेंट झालेली नाही, अगेन त्यांनासुद्धा ही जी इनकम्प्लीट स्टेप आहे ती कंप्लीट करावीच लागणार आहे. फ्रीज किंवा बेटरमेंटचा स्टेटस निवडायचा, ₹1000 परत पे करायची गरज नाही आहे. फ्रीज निवडला तर कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे, बेटरमेंट निवडला तर तुम्हाला अगेन कॅपराऊंड 3ला पार्टिसिपेट करू शकता. ठीक आहे. हे होतं ज्या मुलांना कॅपराऊंड 2मध्ये बेटरमेंट झालं नाही असं. ठीक आहे. मग आता महत्त्वाचा प्रश्न, खरंच आता फ्रीज करायचं की नाही. एक माझं सजेशन काय आहे, आता तुम्ही इतके महिने झाले ही CETची काउन्सिलिंग प्रोसेस अटेंड करताय, 1 ते 1.5 महिना. ठीक आहे. मग अजून थोडा वेळ अटेंड करायला काय हरकत आहे. म्हणजे ॲटलिस्ट मला वाटतं कॅपराऊंड 3 तरी तुम्ही अटेंड करा. ठीक आहे. कारण का त्याच्यात इश्यू काही नाही आहे. जरी आपल्याला कॅपराऊंड 3ला एखादी नवीन सीट मिळाली, वेल अँड गुड. तर जर काहीच नाही मिळालं तरी जी मागची जी सीट आहे ती आपली सेफ आहे, तिथं जाऊन आपण ॲडमिशन घेऊ शकतो. त्यामुळे याच्यात तोटा मात्र काही नाही. तोटा काय आहे ते मी पुढं सांगतो. ठीक आहे. त्यामुळे असे विद्यार्थी आहेत जे म्हणतात की नाही मला आता ॲडमिशन्स घ्यायचं आहे, फ्रीजच करायचं आहे वगैरे, तुम्ही बेटरमेंट नक्की ट्राय करा. परत कसं होतं, जनरली कॅपराऊंड 2 नंतर कॅपराऊंड 1च खूप महत्त्वाचा असतो. 2, 3मध्ये इतके पण कट ऑफ कमी येत नाहीत. ठीक आहे. कारण का जागा शिल्लक नसतात. त्यामुळे असं नाही की प्रत्येक वेळी जे म्हणावं तितकं बेटरमेंटमध्ये कॉलेज मिळेलच. ठीक आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही डायरेक्टली फ्रीज करा. माझं सजेशन हेच राहील की कॅपराऊंड 3ला मिळालेल्या कॉलेजपेक्षा एकदा ट्राय करा तुम्ही. ठीक आहे. मिळतं काय चांगलीच गोष्ट आहे, नाही मिळालं तर तुमचं जे आहे ते मागचं कॉलेज ते सेफ आहे. ठीक आहे. दुसरं आहे की म्हणजे काय, तर याचा तोटा काय सांगतो की जर तुम्ही फ्रीज केलात, एक तर आता भरपूर विद्यार्थी वगैरे आहेत ना कॅपराऊंड 2 नंतर फ्रीज करतात, कॉलेज अजून ॲडमिशन्स घेतात का, कारण का हॉस्टेलचे वगैरे इश्यू होतात. कॉलेजची जी काही हॉस्टेल्स असतात त्यांचे इंटेक लिमिटेड असतात, जेणेकरून मुलं काय करतात ते फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवरती ना ते अलॉट करून टाकतात. त्यामुळे जर हॉस्टेल्स भरले असतील कॉलेजचे तर तो थोडा एक इश्यू होऊ शकतो. जनरली जर हॉस्टेल हा जर तुमचा प्रायमरी कन्सर्न नसेल तर मग तुम्ही या गोष्टीचा विचार करा, तुम्ही डायरेक्टली बेटरमेंट करून कॅप 2, 3ला जाऊ शकता. ठीक आहे. तिसरं आहे ते म्हणजे काय, खरंच कॅपराऊंड 3ला आणि 4ला कट ऑफ वाढणार आहेत की कमी येणार आहेत. एक आहे की हे कट ऑफ आहेत ना दरवर्षी थोडेफार कमीचे म्हणजे थोडे वाढत वगैरे कमी जास्त होतच असतात. आपलं टार्गेट काय आहे, जर तुम्ही
जर तुम्ही बेटरमेंटसाठी जाताय तर तुमचं टार्गेट हेच असलंच पाहिजे की मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगली कॉलेजेस मला माझ्या लिस्टमध्ये ठेवायचे आहेत आणि ट्राय करायचं आहे. कट ऑफ कमी येतोय वाढतो याचा विचार करणं हे आपल्या हातात नाहीच आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण काय करायचं आहे, मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगली कॉलेजेसला फक्त ट्राय करायचं एवढंच. ठीक आहे, दुसरं आहे म्हणजे काय, कॅपराऊंड 3ला ट्राय केलं पाहिजे. हा इंडिव्हिज्युअली तुमचा डिसिजन आहे. माझं सजेशन हेच राहील की कॅपराऊंड 3ला ट्राय करा. ठीक आहे, म्हणजे कॅपराऊंड 4ला जास्त चेंजेस होतील परंतु 3ला ट्राय करा नक्की, जेणेकरून ॲटलिस्ट एक संधी तुम्हाला अजून मिळावी. परत वाटायला नको की एखाद्या कॉलेजचा कट ऑफ पॉईंटने कमी आला आणि आपण अप्लाय केलं नाही, नंतर ते रिग्रेट वाटायला नको आहे. ठीक आहे, आय होप हे समजलं असेल. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, भरपूर मुलांना सीट टाईप चेंज होऊन आला आहे. विद्यार्थ्याची कॅटेगरी ओपन आहे आणि सीट मिळून दिलेली आहे PWDची किंवा SEBCची, म्हणजे भरपूर मुलांना सीट टाईप चेंज झालेला आहे. JEEचा स्कोर कमी होता मात्र ऑल इंडियाची सीट मिळाली आहे. लक्षात ठेवा, सीट टाईप कम्प्लिटली इग्नोर करा. जी काही तुमची कॅप रजिस्ट्रेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी जी काही कॅटेगरी तुम्ही मेन्शन केलं आहे, ज्याच्यावरती तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले, त्याच कॅटेगरीचे बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे सीट टाईप जर एखाद्या विद्यार्थ्याला चुकीचा अलॉट झाला असेल, काळजी करू नका, सीट टाईपला इग्नोर करा आणि तुमच्या कॅटेगरीचेच बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे, दुसरं आहे ते म्हणजे काय, टोकन रिसिप्ट. आता भरपूर मुलांनी काय केलं होतं, तर कॅप रजिस्ट्रेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी टोकन रिसिप्ट अपलोड केल्या होत्या, म्हणजे त्यांच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नव्हते. मग जर आत्ता तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट आला असेल तर तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन अपलोड डॉक्युमेंटचा ऑप्शन आहे, तो क्लिक करा, तुमचं डॉक्युमेंट अपलोड करा आणि जर फिजिकल स्क्रुटिनी निवडले असेल तर अपलोड केल्यानंतर त्या सेंटरवरती जाऊन पण व्हेरीफाय करा. ई स्क्रुटिनी असेल तर लॉग इनमध्ये ऑटोमॅटिकली ते व्हेरीफाय होऊन येतं. रिसेंट एक्नॉलेजमेंट डाउनलोड करून ठेवा. जर अजूनसुद्धा टोकन रिसिप्ट असेल, ओरिजिनल डॉक्युमेंट आलं नसेल तर तुम्ही काय करा, फ्रीज करू नका, बेटरमेंट निवडा. कारण का जर फ्रीज केलं तर कॉलेजला ते ओरिजिनल ॲडमिशनच्या वेळी ते ओरिजिनल डॉक्युमेंट मागणार. मग त्यावेळी जर आपल्याला नसेल तर अवघड होईल. त्यापेक्षा बेटरमेंट करा आणि कॅपराऊंड 3-4ला ट्राय करा, जेणेकरून जास्त अजून वेळ तुमच्याकडे मिळेल. ठीक आहे, दुसरं आहे कॅप कॉलेजची रिपोर्टिंग प्रोसेस. 13 ते 17 ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही कॅपराऊंड 2च्या अलॉटेड कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, कॉलेजला जाताना जे काही आपले डॉक्युमेंट्स, ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशनला अपलोड केले होते, ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्याचे 2 झेरॉक्सचे सेट, या सगळ्या गोष्टी आणि आपली ही कॅप प्रोसेसमधली डॉक्युमेंट्स, जसं की आपलं रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटची रिसिप्ट जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर मिळाले होते, कॉलेजचं अलॉटमेंटचं लेटर जे आता तुम्ही काल डाउनलोड केलं असेल, त्यानंतर तुमचं सीट ॲक्सेप्टन्सचं लेटर, अशा ज्या काही डॉक्युमेंट्स आहेत तेच फक्त नॉर्मली लागतं, ते वेगळं काही लागते. शक्य असेल तर जे विद्यार्थी फ्रीज करतात ना, सगळ्या मुलांनी कॉलेजच्या वेबसाईटला पहिल्यांदा व्हिजिट करा. काही त्यांनी फीचे वगैरे कशी पे करायची, रिपोर्टिंग कसं करायचं, ॲडिशनल काही डॉक्युमेंट्स मागितलेत का, या सगळ्या गोष्टींची माहिती ना वेबसाईटला दिलेली असते. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. कॅपराऊंड 2 नंतरचा जो ऑप्शन म्हणजे फ्रीज किंवा बेटरमेंट करण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंत वेळ दिली आहे. या 4 दिवसांमध्ये तुम्हाला तुमची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. ठीक आहे, आय होप ही प्रोसेस समजली असेल. जे काही डाऊट्स असतील कमेंटमध्ये नक्की कळवा. ठीक आहे, आणि जे काही तुमचं कॅपराऊंड 2चा अलॉटेड कॉलेज आहे आणि ब्रँच आहे ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.